हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया न्यूरॉन. ओके, तर न्यूरॉन म्हणजे काय? तर न्यूरॉनचं डेफिनेशन काय आहे? इट इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. तर त्याला काय म्हणतात? न्यूरॉन असे म्हणतात. ओके, आणि ठीक आहे, तर न्यूरॉनचं काम काय? तर न्यूरॉनचं काम काय आहे की ट्रान्समिट करणं. काय ट्रान्समिट करणं? इन्फॉर्मेशन. ओके, पूर्ण बॉडीमध्ये जे आहे इन्फॉर्मेशन काय करतं? ट्रान्समिट करतं. याचं काम काय? न्यूरॉनचं आहे. तर टाईप्स ऑफ द न्यूरॉन. ओके, तर न्यूरॉनमध्ये पण किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स आहेत. फर्स्ट काय? सेन्सरी न्यूरॉन आहे. सेकंड मोटार न्यूरॉन आणि थर्ड कुठला आहे? इंटरन्यूरॉन. ओके, तर फर्स्ट बघूया आपण सेन्सरी न्यूरॉन. तर सेन्सरी जे न्यूरॉन आहे ना, कॅरी द सिग्नल फ्रॉम द आउटर पार्ट ऑफ द युअर बॉडी अँड इन टू द CNS. CNS म्हणजे काय? सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, आणि सेन्सरी न्यूरॉन जे आहे तर सिग्नल तिथं काय करतात? पूर्ण आपल्या बॉडीमध्ये आहे. सगळ्यात पहिलं पूर्ण बॉडीमध्ये न्यूरॉन्स आहेत आणि ते जे सेन्सरी न्यूरॉन आपल्या बॉडीमध्ये आहे तर ते कुणाला? सेंट्रल नर्वस सिस्टीमला ते कनेक्ट आहे. ओके, म्हणजे तिथं सिग्नल भेटतं. ओके, तर त्याला काय म्हणतात? सेंट्रल सेन्सरी न्यूरॉन. ओके, तर सेन्सरी न्यूरॉनलाच असे काय म्हणतात? युनिपोलार न्यूरॉन असे म्हणतात. ओके, कारण ते डेंड्राइट आणि ॲक्झॉन जे टर्मिनल आहे ना, अराईज फ्रॉम द सेम ॲक्सिस. म्हणजे एकाच डेंड्राइट आणि ॲक्झॉन जे आहे ना ते एकाच सेम ॲक्सिसपासून फॉर्मेशन होतं. ओके, तर त्याला म्हणतात सेन्सरी न्यूरॉन. आणि सेन्सरी न्यूरॉनला काय म्हणतात? युनिपोलार न्यूरॉन असे म्हणतात. आणि त्याला ऑल्सो नोन ॲज अ ॲफरंट न्यूरॉन असे पण म्हणतात. त्याचं काम तेवढंच आहे की ट्रान्समिट ऑफ द इम्पल्स फ्रॉम द रिसेप्टर टू द सेन्स ऑर्गन. ओके, म्हणजे सेन्सरी न्यूरॉनमध्ये सेन्स ऑर्गन तर माहितीच आहे सगळ्यांना. आय आहे, इयर आहे, स्किन आहे, नोज आहे, टंग आहे. तर इथं जे आहे ना सेन्स ऑर्गनपाशी तिथं रिसेप्टर आहेत. रिसेप्टर काय करतात की आपल्याला कोण बोलवलं की आपल्याला लगेच समजतं. कसं समजलं? कारण आपल्यामध्ये काय आहेत? सेन्स ऑर्गन आहेत आणि सेन्स ऑर्गनवरती काय आहेत? रिसेप्टर आहेत. ओके, मसल्स आहे, ऑर्गन आहे टू द ब्रेन. ओके, आणि ते सगळे कनेक्टेड कुठं आहे? ब्रेनला सगळे कनेक्टेड आहे. सिग्नल लगेच ब्रेनला लगेच समजते आपल्याला कोणतरी बोलवत आहे. ओके, नेक्स्ट आहे मोटॉर न्यूरॉन. मोटार न्यूरॉन म्हणजे काय? मोटार न्यूरॉन कॅरी द सिग्नल फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द आउटर पार्ट. फॉर एक्झाम्पल मसल, स्किन, ग्लँड ऑफ युअर बॉडी. ओके, तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मोटार न्यूरॉन जे आहे ना सिग्नल पास करतं. ओके, सगळ्यात पहिलं CNS म्हणजे काय? सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड आउटर पार्ट ऑफ द बॉडी. आउटर बॉडी पार्ट म्हणजे काय? स्किन आहे. ओके, स्किनवरती पूर्ण मोटार न्यूरॉन आहे. पूर्ण बॉडीमध्ये पण काय? तर स्किन वगैरे जे आहेत, मसल्स आहे, स्किन आहे, ग्लँड आहेत आणि पूर्ण बॉडीमध्ये पण मोटार न्यूरॉन आहेत. ओके, आणि ते काय करतं? सिग्नल कॅरी करतं. कुठं? CNSला करतं. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला. ओके, नेक्स्ट आहे इफ इट्स द एक्झॉन टर्मिनल जॉईन विथ द आउटर न्यूरॉन इज अ फॉर्म सिनॅप्स बट इट इज अ जॉईन विथ द मसल्स ऑर द ग्लँड इट फॉर्म द नर्व यन प्लेट. ओके, तेच आहे त्याच्यामध्ये पण की ॲक्झॉन आहे. ओके, तर ते ॲक्झॉन आहे. फॉर एक्झाम्पल हे ब्लॅक आलं. ठीक आहे, तर ओके, तर इथं काय आहे की सगळ्यात पहिलं की मोटार न्यूरॉनमध्ये काय आहे की ॲक्झॉन टर्मिनल. इथं ॲक्झॉन आहे. ओके, हे ॲक्झॉन आहे. हे पण परत तेच. ओके, ओके, तर आता करूया आपण ॲक्झॉन टर्मिनल. इथं ॲक्झॉन आहे. ओके, हे तर न्यूरॉन आहे. ओके, न्यूरॉन झाल्यानंतर हे टर्मिनल जे आहे, ओके, हा जो भाग आहे ॲक्झॉन टर्मिनल, तर तिथं जे आहे ना जॉईन विथ द अनदर न्यूरॉन. म्हणजे इथं एक न्यूरॉन येणार. ओके, अनदर न्यूरॉन येणार. ओके, त्याला म्हणतात ॲक्झॉन टर्मिनल. तेच आहे त्याच्यामध्ये कुठं जॉईन होतात? पूर्ण मसल्स आणि ग्लँडला पूर्ण हे अटॅच आहे. हे मसल्स आहे, तर ह्या मसल्सला हे मसल्स आहे, तर ह्या मसल्सला हे अटॅच झालेलं आहे हे. ओके, तर तिथं लगेच समजतं की सिग्नल वगैरे काय करतात? CNSला ते जातात. ओके, तर नेक्स्ट आहे की इट द largest nervous cell is a nervous system and also known as a multipolar neuron because the numerous dendrites the project from the cell body in multiple direction. ओके, म्हणजे डेंड्रॉन म्हणजे काय? डेंड्रॉन म्हणजे हे डेंड्रॉन आहे. ओके, हे डेंड्रॉइट आहे. हे सगळं काय? डेंड्रॉइट. हे ॲक्झॉन आहे. हे ॲक्झॉन आहे आणि याला काय म्हणतात?
डेंड्राइट आहे. डेंड्राइट म्हणजे काय, इन्फॉर्मेशन कॅरी करणं. तर इन्फॉर्मेशन हे सेल बॉडी आहे. ओके, तर हे सेल बॉडी जे आहे डेंड्राइट काय करते, इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणं पुढं कंडक्ट करणं. तर हे त्याचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे इथं, मल्टिपल डायरेक्शन म्हणजे मल्टिपल आहे ना बघा, इथं मल्टिपल डायरेक्शनमध्ये आहे. ओके, तर त्याला काय म्हणतात, मल्टिपल डायरेक्शन आहे. ओके, लास्ट आहे इंटरन्यूरॉन. ओके, तर इंटरन्यूरॉन म्हणजे काय, तर इंटरन्यूरॉनला काय म्हणतात, असोसिएटेड न्यूरॉन म्हणतात. म्हणजे इट कनेक्ट द व्हॅरियस न्यूरॉन विदिन द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. म्हणजे इंटरन्यूरॉन कशाला कनेक्ट केलं जातं, इंटरन्यूरॉन जे आहे एकतर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कनेक्ट करतात. नेक्स्ट इंटरन्यूरॉनचं फंक्शन काय, तर इंटरन्यूरॉनचं फंक्शन काय, कॅरी द इन्फॉर्मेशन बिटवीन द मोटार अँड सेन्सरी न्यूरॉन. ओके, ते इंटरन्यूरॉन काय करतो, इन्फॉर्मेशन कॅरी करतो. कुणाला, एकतर मोटार न्यूरॉन आणि सेन्सरी न्यूरॉन. आपण याच्या पहिलं बघितलं की टाईप्स ऑफ द न्यूरॉनमध्ये एकतर सेन्सरी न्यूरॉन आहे, सेकंड कुठला आहे, मोटार न्यूरॉन आहे. आणि इंटरन्यूरॉन काय करतं, सगळं इन्फॉर्मेशन वगैरे कॅरी करतं. नेक्स्ट आहे, इट इज ओनली फाउंड इन द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड आय. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे इंटरन्यूरॉन कुठं फाउंड होतं, एकतर ब्रेनला, स्पायनल कॉर्डला आणि आईला. आणि इझी टू रिकॉग्नाइज दे आर द शॉर्ट न्यूरॉन. ओके, तर हे लक्षात ठेवा की इंटरन्यूरॉन काय आहे, की हे शॉर्ट न्यूरॉन आहे. ओके, तर हे डायग्राम्स आहेत. तर ह्या डायग्राममध्ये सगळ्यात पहिलं काय, मोटार न्यूरॉन आहे, सेन्सरी न्यूरॉन आहे, आणि थर्ड कुठला, इंटरन्यूरॉन आहे. ओके, तर त्याचा शेप वेगवेगळा आहे. ओके, तर मोटार न्यूरॉनमध्ये काय, मल्टीपोलार आहे. इथं मल्टीपोलार आहे बघा, इथं मल्टीपोलार आहे. आणि युनिपोलार म्हणजे फक्त युनियन म्हणजे एकच असं आहे न्यूरॉन्स. ओके, त्याला म्हणजे युनिपोलार न्यूरॉन म्हणतात. त्याच्यामध्ये सेल बॉडी एक आहे आणि रिसेप्टर सेल आहे. ओके, आणि नेक्स्ट आहे इंटरन्यूरॉन. तर इंटरन्यूरॉनमध्ये ॲक्सॉन आहे बघा, इथं स्ट्रेट लाईन आहे, इथं म्हणजे ते काय, ॲक्सॉन आहे. आणि हे काय, सेल बॉडी इथं आहे. ओके, आणि ह्याला काय म्हणतात, डेंड्राइट म्हणतात. ओके, तर ह्याला काय म्हणतात, डेंड्राइट म्हणतात. ओके.